रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण येत आज श्रीगोंदा तालुक्यातील हे शेडगाव गावामध्ये आपल्या बदे सरांचं इथं अधिकृत शॉप आहे. आणि बदे सरांच्या माध्यमातून ज्या ह्या ऊसाला ट्रीटमेंट चालू आहे किंवा आपले रामा ॲग्रोटेकचे जे प्रोडक्ट वापरल्यात ती बदे सरांकडून आपण जाणून घेऊया की तुम्ही काय काय प्रोडक्ट दिल्यात आणि शेतकऱ्यांची ओळख करून घेऊया आपण. रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी सुभाष बदे, शेडगाव तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर. तर मी सर्व शेतकरी मित्रांना सांगू इच्छितो की या प्लॉटसाठी आपण सर्वप्रथम रामा ॲग्रोटेकची धडाकेबाज असे प्रोडक्ट देऊन आज हा रिझल्ट काढून दिलेला आहे. तर आपण सर्वप्रथम या शेतकरी मित्रांची ओळख करून घेऊ. नमस्कार. नाव गाव सांगा सर तुमचं. लक्ष्मण बाळू श्रीराम, गाव पेडगाव, तालुका श्रीगोंदा. तर तुमची लागण तारीख कितीची आहे सर? पहिल्यामधली म्हणजे जानेवारी मध्ये. बरं, तुम्ही हा ऊस सेपरेट घेतलाय का ह्याच्यामध्ये काय कुठलं पीक घेतलंय? नाही, कांदा पीक आहे ना. कांदा पीक म्हणजे कांदा आणि ऊस हे तुम्ही एकंदरीत लावलं होतं. कांदा तुमचा बेडवर लावला होता का सरीला लावला होता? सरीलाच मध्ये लावला होता, म्हणजे साईडनी आणि मध्ये ऊस. बरं, आता ह्या ऊसाला जानेवारी पासून आता जून महिना चालू आहे, म्हणजे 6 महिन्याचा हा ऊस झालाय. बरं, 6 महिन्यात तुमचं कांद्याचं सुद्धा पीक निघलंय. कांदा किती निघलाय सरासरी? 300 गुण निघाली. 300 गुणी एका एकरात. तर शेतकरी मित्रांनो, आपण या लक्ष्मण श्रीराम या शेतकऱ्यांना कांद्यासाठी आपला पूर्ण सर रामा ॲग्रोटेक डोस दिला होता. तर स्टार्टला आपण त्यांना ज्ञानशक्ती, रूट मॅजिक, मायक्रोन्यूटन, त्यानंतरचा बायो समृद्धी, रूट मॅजिक, मायक्रोन्यूटन आणि त्यानंतर साईजसाठी सृष्टी असे आपले म्हणजे कांद्याचे पूर्ण शेड्यूल यांना दिलतं. तर यांनी कुठलाही रासायनिक खताचा एकही दाणा न वापरता पूर्णपणे कांदा आणि ऊस आतापर्यंत आणले. तर आता आपण या 2-3 दिवसापूर्वी सर या शेतकऱ्यांना आपलं रामा ॲग्रोचं धडाकेदार प्रोडक्ट ऊस स्पेशलचं असं प्रोडक्ट दिलेलं आहे. तर तारीख झाल्यानंतर तुम्हाला पहिला डोस सरांनी कुठला दिला हे सर तुम्ही दोघं जण सांगा. रूट मॅजिक आणि ज्ञानशक्ती. बरं, रूट मॅजिक आणि ज्ञानशक्ती दिल्यावर तुम्हाला ऊसाच्या फुटव्यांमध्ये किंवा तुमच्या कांद्याच्या पातीच्या फुटव्यांमध्ये तुम्हाला काय बदल वाटला? फरक झाला ना, बराचसा बदल झाला. तालुके आली आणि फुटवे बी झाले भरपूर. बरं, कांद्याला आणि ऊसाला पण त्याचा रिझल्ट आला. त्याच्यानंतर बदे सर यांना दुसरं कुठलं प्रोडक्ट दिलं? त्यानंतर आपण त्यांना दुसरं प्रोडक्ट बायोसमृद्धी दिलं. बायोसमृद्धी पाण्यातून त्यांनी 200 लिटर पाण्यामधून बायोसमृद्धीचा डोस केलता आणि त्याच्यानंतर तिसरा डोस सृष्टी कांद्यासाठी. तरी पूर्ण आपले 3 डोस त्यांच्या ऊसासाठी बी लागू झाले आणि कांद्यासाठी बी त्याचा पूर्णपणे वापर झाला. तर आपण सर शेतकरी मित्रांनो की आपण या शेतकऱ्यांना ऊस आणि कांदा या दोन्हीसाठी आपले एकच प्रोडक्ट दिलते. म्हणजे एका दगडात म्हणायचं ना, आपण 2 पक्षी मारले. त्याप्रमाणे आपला रिझल्ट त्यांना कांद्याला बी भरपूर बसला. एकरी 300चे ॲव्हरेज निघलं आणि ऊसाला बी आतापर्यंत आपण समोरच बघतोय रिझल्ट. हा ऊसाचा रिझल्ट 5 महिन्याचा ऊस आहे. तर त्या ऊसाला अतिशय उत्तम असा रिझल्ट भेटलेला आहे आपल्या प्रोडक्ट पासून. मी त्यांना विचारलं होतं आधी, बाबा बरं आहे का बाबा, हे कसं काय रिझल्ट जर बसला तर मी वापरील. मग रिझल्ट बसल्यानंतर मग मी संपूर्ण वापरलं. बरं, तुमचं ऊसाचं क्षेत्र किती सगळं? आमचं ऊसाचं क्षेत्र 7-8-10 एकर असेल. 8-10 एकरापैकी आपलं रामाचं प्रोडक्ट तुम्ही किती एकराला वापरले? 4 एकराला 5 एकराला वापरले. म्हणजे आमच्या सरांनी तुम्हाला सांगितलं की तुमचं 8-10 एकर क्षेत्र आहे, त्यापैकी तुम्ही फक्त 2-4 एकराला वापरा, रिझल्ट घ्या आणि त्याच्यानंतर तुमची खात्री करा. बरं, आमच्या सरांनी तुम्हाला खात्री करायला सांगितलं, तुम्हाला खात्री आली का? आधी मी 2 एकरालाच सरांकडून आणलं होतं. 2 एकराला. मग 2 एकराला आणल्यानंतर रिझल्ट आल्यानंतर तुम्ही राहिलेल्या 2 एकराला परत आणलं होतं ना, परत नंतर आणलं परत. विषय असा आहे की त्यांनी पूर्ण एक एकर रासायनिक वर बी आहे त्यांचा आता सध्या. तर त्यांचा अनुभव विचारू आपण. तुम्हाला काय अनुभव आला आपल्या ऑर्गॅनिक मध्ये, म्हणजे रामा ॲग्रोटेक प्रोडक्ट मध्ये आणि रासायनिक मध्ये? त्यांच्या रासायनिकच्या 10 गोण्या 2-2 हजाराच्या टाकल्या होत्या. 20,000 रुपये खर्च झाला 1 एकराला. आणि मग त्याचा काही रिझल्ट वाटा ना मला. म्हणलं हे प्लॉट वेगळाच वाटतोय आणि हे वेगळाच वाटतोय. त्याला परत जाऊन ऊस स्पेशल आणलं. आता सोडलं ते बी एका आठवड्यापूर्वी दुसऱ्या वेळेस. म्हणजे त्यांचा 1 एकरचा प्लॉट पूर्ण रासायनिक. मला बी माहित नव्हतं की चालू आहे म्हणून, पण ते मला मी आता व्हिजिटला आलो 8 दिवसापूर्वी. तर मला त्यांनी असं सांगितलं की बाबा आपलं ह्या 4 एकराला आपलं चालू आहे आणि 1 एकराला तेच चालू आहे. तर तो ऊस त्यांच्या नजरेत बसत नव्हता. ते मला म्हणलं की तो ऊस मला पाहिजे तसा दिसत नाही आणि एकरी 20,000 रुपये आतापर्यंत खर्च झालाय. तर आपला आतापर्यंत एकरी इतका खर्च मग 4 एकरात बी झाला नाही त्यांचा 20,000 रुपये खर्च. एवढं कमी खर्च. आणि तुम्ही जो प्रयोग केला सर रासायनिक आणि आपल्या रामा ॲग्रोटेकचं प्रोडक्ट, ह्याच्यामध्ये तुम्हाला काय काय तफावत वाटते ऊसामध्ये? आता मला वाटतं की खर्च बी आहे रासायनिकचा आणि फुटवे बी होत नाहीत भरपूर. मग आम्ही ते सगळं सोडून तयार झालतो त्याला रासायनिकचं.
ड्रिचिंग केली काय केलं पण असा रिझल्ट बसतच नव्हता. काळोखी तुमचं काळुकी बी भरपूर ही टिकून राहते काळुकी ह्याची. एक नंबर. रासायनिक 8-15 ते महिनाभर टिकून राहते तिथून मग परत हाय तसा कलर. बरं आता पाण्याची काय समस्या तुम्हाला आलती का? आम्हाला पाणी कमीच नाही. पाणी कमीच नाही. कमीच नाही. त्या पाणी कमी नसल्यामुळे ही राम ॲग्रोटेकचे आपले जैविक उत्पादन खतरनाक तुम्हाला रिझल्ट रिझल्ट बसले देतात. बरं तुम्ही आता आमच्या बाकीच्या शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल? म्हणजे राम ॲग्रोटेकची औषधं स्वस्त आहेत, महाग आहेत का कशी? नाही, बाकीच्या शेतकऱ्यांना मी सांगतो की आपले समजा गुणी घ्यायची म्हणलं तर 2,000 रुपये 2,500 रुपयाला आहे. हा आणि आता हे जर वापरलं तर 2,000 रुपयात एका एकराचं बागत आहे. एका एकराचं आणि तसं ती 10 गोण्या टाकावं लागतात तेव्हा एकराचं बागत आहे. एकराचं बघ. कमीत कमी 5 तरी टाकावं लागतात हा हा तेव्हा ती एकराला डोस कस तरी बागत होईल. म्हणजे 2,000च बागत आहे. बदे सरांनी तुम्हाला जे सांगितलंय, जे तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवलाय, त्या विश्वासाला आमची कंपनी किंवा आमचं प्रोडक्ट म्हणजे समाधान करून देते का तुम्हाला? मात्र आहे. नाही आमची समाधान आहे ना? समाधान आहे आमची. शेतकरी मित्रांनो तुम्ही येऊन बघू शकतो. आता गावात बी बघू शकताय. कुठाले आले तरी चालतंय काय अडचण नाही. कशी काय जाडी वगैरे दाखव. जाडी बी भरपूर झालेली. आता सध्या तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो, एका बेटाला किती फुटवे आहेत आणि त्या फुटव्यांना आता 5 ते 6 महिन्याचा 5.5 महिन्याचा ऊस आहे. सरासरी जानेवारीतली लागवड आहे. कांदा आणि काढून. ह्याला सरासरी तुम्ही कांड्या बघू शकता 1 2 3 4 5 6 7 8. ह्या दुसऱ्या ऊसाला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजे 8 ते 10 11 कांड्यापर्यंत सरासरी ऊस आहे. आणि ऊसाची जाडी बघू शकता तुम्ही, ऊसाची पेऱ्यातली अंतर बघू शकता, कांडीतलं अंतर कसं आहे. पानाची. आमच्या रासायनिक वर एवढी कांडी लांबतच नव्हती. लांबतच नव्हती. बारीकच आणि राहायची. तुम्ही पानाची रुंदी बघू शकता. पानाची रुंदी 4 बोट बसतील एवढी रुंदी ऊसाची. आणि ग्रीन पानाची रुंदी वगैरे बघू शकता. पानाची रुंदी 4 बोट बसतील एवढी सरासरी रुंदी पानाची. 4 बोट बसतील एवढी रुंदी, ग्रीनरी आहे. म्हणजे तुमचं जर पान सशक्त असेल तर तुमचा ऊस सुद्धा एकच नंबर येणार आणि एकच नंबर नियोजन होणार आहे. शेतकरी मित्रांनो, तर आतापर्यंत या ऊस आणि कांद्यासाठी आपले समृद्धी, ज्ञानशक्ती, बायोसमृद्धी आणि बायोसृष्टी या तिन्ही दिवस पूर्ण होऊन आता आपण 4 दिवसापूर्वी यांना आपलं धडाकेदार असं प्रोडक्ट राम ॲग्रोचं ऊस स्पेशल एका महिन्यात कमीत कमी 3 कांड्या परफेक्ट बाहेर मग आपण काढून शेतकऱ्यांना देणार असे प्रोडक्ट त्यांना आपण दिलेलं आहे. तर आपण बघूया आता 1 महिन्यामध्ये आपल्याला 3 कांड्या भेटतात का 4 कांड्या भेटतात. तसं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सर्व शेतकऱ्यांना दाखवू. सर्व शेतकऱ्यांना बी कुठल्याही ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जर असा बदल आमूलाग्र बदल घडवायचा असेल तर आपलं शॉप दत्तकृपा ॲग्रो या नावाने शेडगावमध्ये आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी माझ्याशी संपर्क साधावा आणि आपले कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कसं मिळेल याचं आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन देऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ करून देऊ शकतो. तसेच श्रीगोंदा तालुक्यामध्ये आपल्या ठराविक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी शॉप आहेत. श्रीगोंदा तालुक्यामध्ये कुठल्याही शेतकऱ्यांना आपल्या पिकामध्ये ऊसामध्ये जर ऍव्हरेज वाढवायचा असेल, बदल घडवायचा असेल तर माझा नंबर आहे 8767 64 1880. या नंबरवरती अवश्य कॉल करा. तुम्हाला मोफत मार्गदर्शन व सल्ला दिला जाईल. दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद सर. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.